नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण नकाशांवर बोलणार आहोत. पण थांबा, नकाशा म्हटलं की लगेच रस्ते, शहरं, देश हे सगळं डोळ्यासमोर येतं. आपण आज त्याही पलीकडे जाणार आहोत. एका मूलभूत प्रश्नाच्या खोलात. म्हणजे बघा, डोंगर, दऱ्या, पठारं या सगळ्या 3D गोष्टी, या त्रिमितीय गोष्टी सपाट म्हणजे 2D कागदावर कशा दाखवायच्या, हे कोडं मानवाने सोडवलं तरी कसं? हो, आणि हे फक्त एक तांत्रिक कौशल्य नाहीये. त्रिमितीय जगाला द्विमितीय माध्यमात अचूकपणे मांडण्याच्या क्षमतेने खरं तर इतिहासाने एक वेगळीच दिशा दिलीये. अच्छा. आज आपण नकाशा बनवण्याच्या फक्त पद्धती नाही बघणार, तर त्यामागे काय विचार होता, त्याची गरज का निर्माण झाली आणि यामुळे जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलला याचा एक सखोल आढावा घेऊया. मग सुरुवात तिथूनच करूया, जिथे याची गरज निर्माण झाली. आपल्या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की मानवाला नकाशा बनवायची गरज साधारण 5,000 वर्षांपासून वाटत होती आणि त्याचा मुख्य उपयोग युद्धासाठी व्हायचा. अगदी. हे वाक्य ऐकायला साधं वाटतं, पण याचा अर्थ खूप खोल आहे. एक कल्पना करा, 2 सैन्य समोरासमोर आहेत. एका सैन्याकडे फक्त तीच माहिती आहे जी त्यांना डोळ्यांनी दिसतीये, समोरचं मैदान, दूरवरचे डोंगर. हां. पण दुसऱ्या सैन्याच्या सेनापतीकडे एक नकाशा आहे. त्या नकाशात त्या डोंगराच्या पलीकडे एक गुप्त दरी दाखवली आहे, अच्छा. जी शत्रूवर हल्ला करायला किंवा त्यांना घेरण्यासाठी सर्वोत्तम जागा ठरू शकते. वाह, म्हणजे तो नकाशा फक्त कागदाचा तुकडा नाहीये, ते एक शस्त्र आहे. बरोबर. जे दिसत नाही ते पाहण्याची ताकद तो नकाशा देतोय. अदृश्य रणभूमीवर ताबा मिळवण्यासारखं आहे हे. अगदी तसंच. उंच सखलपणाची माहिती असणं म्हणजे केवळ भूगोलाचं ज्ञान नाही, तर ती एक सामरिक शक्ती होती. बरोबर. शत्रू कुठे थांबू शकतो, कुठे दमू शकतो, कुठे पाणी मिळेल, या सगळ्या डावपेचांचा पाया हा प्राकृतिक नकाशा होता. म्हणजे गरज किती मोठी होती हे आता स्पष्ट झालंय. पण मूळ समस्या तीच, लांबी आणि रुंदी दाखवणं सोपं आहे, पण कागदावर उंची किंवा खोली कशी दाखवायची यावर नकाशाकारांनी पहिला यशस्वी प्रयत्न कोणता केला? या समस्येवरचं पहिलं आणि सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे समोच्च रेषा पद्धती, ज्याला आपण कॉन्टूर लाईन मेथड म्हणतो. हां, नाव थोडं तांत्रिक वाटते. हो, पण यामागची कल्पना खूपच सोपी आणि सुंदर आहे. ती कशी? सोप्या भाषेत कसं समजून घेता येईल? असं बघा ना, एका मोठ्या वेडिंग केकची कल्पना करा, ज्याला अनेक थर आहेत, एकाहून एक लहान. ठीक आहे. आता आपण जर प्रत्येक थराची जी कडा आहे ती कागदावर वरून बघून पेन्सिलने गिरवली तर काय दिसेल? अनेक वर्तुळं दिसतील, एकात एक. अगदी बरोबर. हीच तर समोच्च रेषांची संकल्पना आहे. अरे वाह, हे तर खूपच छान उदाहरण आहे. म्हणजे प्रत्येक रेषा ही केकच्या एका थराची समान उंची दाखवतेय. करेक्ट. नकाशाशास्त्रात आपण केकच्या जागी डोंगर किंवा पठार घेतो आणि उंची मोजतो समुद्रसपाटीपासून. समान उंचीवरची सगळी ठिकाणं नकाशावर एका रेषेने जोडली जातात. तिलाच समोच्च रेषा म्हणतात. आणि उतार कसा ओळखायचा? तिथेच तर खरी गंमत आहे. जिथे केकचे थर एकमेकांवर रचलेले असतात, म्हणजे उतार तीव्र असतो, तिथे या रेषा एकमेकांच्या अगदी जवळ येतात. आणि जिथे केकचा थर पसरट असतो, म्हणजे उतार मंद असतो, तिथे या रेषा एकमेकांपासून दूर जातात. कळलं. म्हणजे आता मला फक्त त्या रेषांच्या गर्दीकडे बघून कळेल की समोरचा डोंगर चढायला सोपा आहे की तो जवळपास कड्यासारखा उभा आहे. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. गिर्यारोहक तर या रेषांवरच जगतात. अच्छा. 2 रेषांमधलं अंतर चुकीचं वाचलं की सोपी वाटणारी पायवाट तुम्हाला थेट कड्यासमोर नेऊन उभी करू शकते. पण समोच्च रेषा वाचायला थोडा सराव लागतो. नकाशा सगळ्यांनाच, म्हणजे अगदी सामान्य माणसालाही पहिल्या नजरेत समजावा यासाठी काही सोपी पद्धत आहे का? हो, आहे ना. आणि ती गरज रंगपद्धतीने म्हणजे लेयर टिंटिंग मेथडने पूर्ण केली. ही पद्धत सुद्धा समोच्च रेषांवरच आधारलेली आहे, पण ती माहितीला एक सोपा आणि आकर्षक व्हिज्युअल लुक देते. म्हणजे त्यात रंग भरले जातात. हो, समोच्च रेषांनी विभागलेल्या वेगवेगळ्या उंचीच्या पट्ट्यांमध्ये रंग भरले जातात. आणि या रंगांची निवड पण विचारपूर्वक केलेली असते, नाही का? हो. आपल्या स्रोतांमध्ये एक रंगतालिका दिली आहे. त्यात पाण्याच्या भागासाठी निळा, मग कमी उंचीसाठी हिरवा, हो. आणि जसजशी उंची वाढत जाते तसतसा फिकट हिरवा, पिवळा आणि मग तपकिरी रंग. अगदी. ही रंगसंगती आपल्या नैसर्गिक अनुभवाशी जुळते. आपल्याला हिरवीगार मैदानं आणि बर्फाच्छादित तपकिरी शिखरं माहिती असतात. बरोबर. त्यामुळे रंगांकडे पाहिल्यावरच उंचीचा अंदाज येतो. आणि भूरचनेतला फरक चटकन लक्षात येतो.
ज्यांना समोच्च रेषा वाचण्याचा अनुभव नाही त्यांच्यासाठी ही पद्धत खूपच सोपी आहे. म्हणजे समोच्च रेषा हे नकाशाचं व्याकरण झालं, तर रंगपद्धती ही त्याची भाषा सोपी करून सांगण्यासारखी आहे. छान. या दोन्ही पद्धती जुन्या झाल्या. आता आपण थेट आधुनिक युगात येऊया. उपग्रह आणि संगणकाचा काळात नकाशा बनवण्याची पद्धत कशी बदलली? इथेच येतो उठावदर्शक आराखडा म्हणजे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल किंवा DEM. ही एक खरं तर क्रांतिकारी पद्धत आहे. यात आपण जमिनीवर रेषा किंवा रंग नाही भरत, तर आपण जमिनीचा एक डिजिटल जुळा भाऊच तयार करतो. डिजिटल जुळा भाऊ हे ऐकायला खूपच भारी वाटतंय, पण हे शक्य कसं होतं? यासाठी कृत्रिम उपग्रहांवर बसवलेली उपकरणं वापरली जातात. रडार किंवा लिडार सारखी. ही उपकरणं पृथ्वीकडे सिग्नल पाठवतात आणि तो सिग्नल जमिनीवरून परत येण्यासाठी किती वेळ लागला हे मोजतात. अच्छा, या वेळेच्या फरकावरून त्या जागेची समुद्र सपाटीपासूनची अचूक उंची काढली जाते आणि हे लाखो करोडो बिंदूंसाठी केलं जातं. अरे बापरे! म्हणजे नकाशावरचा प्रत्येक पिक्सेल हा फक्त रंग नाहीये, तो एक डेटा पॉइंट आहे, ज्याला स्वतःची एक अचूक उंची आहे. अगदी बरोबर. हा फक्त नकाशा नाही, हा उंचीचा एक संपूर्ण डेटाबेस आहे. आणि म्हणूनच आपण संगणकावर या नकाशांना फिरून वेगवेगळ्या कोनातून पाहू शकतो किंवा त्यावर पाणी पडल्यावर ते कुठे वाहून जाईल याचं सिम्युलेशन करू शकतो. म्हणजे याचा उपयोग खूप ठिकाणी होत असणार. हो, लष्करी कारवाया, शहरांचं नियोजन, पूरनियंत्रण यांसारख्या अनेक गोष्टींसाठी ही पद्धत आज अनिवार्य झाली आहे. ठीक आहे, जमिनीचा उंच सखलपणा दाखवण्याच्या पद्धती तर आपल्या लक्षात आल्या, पण नकाशांमध्ये याव्यतिरिक्त बरीच माहिती असते. म्हणजे पोस्ट ऑफिस, किल्ले, रेल्वे मार्ग. हो, आंतरराष्ट्रीय सीमा. हो, या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी एक सामायिक भाषा हवी, नाहीतर गोंधळ उडेल. बरोबर आहे. आणि ही सामायिक भाषा म्हणजे चिन्हे आणि खुणा या प्रमाणित केलेल्या असल्यामुळे जगात कुठेही नकाशा वाचला तरी त्याचा अर्थ बदलत नाही. मी नकाशांमध्ये पाहिलंय की काही ठिकाणी मंदिरासारखं छोटं चित्र असतं, तर सीमेसाठी अशी तुटक रेषा असते. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत का? तुम्ही अगदी योग्य निरीक्षण केलं आहे. आपल्या स्रोतांमध्ये या दोन्हींमध्ये एक सूक्ष्म फरक सांगितला आहे. ज्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण भौमितिक आकृत्या वापरतो, म्हणजे बिंदू, रेषा, वर्तुळ, त्यांना खुणा म्हणतात. अच्छा, खुणा. हो. उदाहरणार्थ, विहिरीसाठी एक लहान भरलेलं वर्तुळ किंवा आंतरराष्ट्रीय सीमेसाठी तुटक रेषा या खुणा आहेत. आणि चिन्हे? चिन्हे म्हणजे त्या वस्तूची लहान, ओळखता येण्याजोगी चित्ररूप आकृती. जसं तुम्ही म्हणालात, मंदिरासाठी मंदिराचं चित्र, किल्ल्यासाठी किल्ल्याचं चित्र. किंवा पोस्ट ऑफिससाठी PO ही अक्षरं. अगदी. चिन्हे ही त्या वस्तूशी थेट संबंधित असतात, तर खुणा या अधिक अमूर्त आणि संकेतांवर आधारित असतात. कळलं. म्हणजे खुणा या अमूर्त असतात आणि चिन्हे ही त्या वस्तूच्या चित्रासारखी. आणि यामुळे नकाशा कमी जागेत जास्त माहिती देतो. हो, आणि नकाशाच्या कोपऱ्यात दिलेल्या सूचीमध्ये या सगळ्याचा अर्थ दिलेला असतो, त्यामुळे वाचकाचा गोंधळ होत नाही. आता एक स्वाभाविक प्रश्न येतो. भारतात हे सर्व प्रमाणित आणि अचूक नकाशे तयार करतं कोण? हो, त्यासाठी एक मध्यवर्ती संस्था आहे, भारतीय सर्वेक्षण संस्था, म्हणजे सर्व्हे ऑफ इंडिया. ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य आणि अधिकृत संस्था आहे. आणि तिची स्थापना 1767 मध्ये झाली असं दिलंय. 1767 म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्याही आधी. हो ना. ब्रिटिशांनी इतक्या लवकर भारतात एवढं मोठं वैज्ञानिक काम का सुरू केलं असेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. यामागे केवळ वैज्ञानिक कुतूहल नव्हतं, तर स्पष्टपणे वसाहतवादी आणि प्रशासकीय उद्दिष्ट होती. म्हणजे भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशावर राज्य करायचं असेल तर त्याची इन्साइन्स माहिती असणं गरजेचं होतं. कुठे कोणती साधन संपत्ती आहे, सैन्य हलवण्यासाठी कोणते मार्ग सोपे आहेत, कर वसुलीसाठी गावांच्या सीमा. अच्छा, या सगळ्यासाठी अचूक नकाशांची गरज होती. हो, ज्ञान ही शक्ती आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. नकाशांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण उपखंडावर एक प्रकारे बौद्धिक आणि प्रशासकीय नियंत्रण मिळवलं. आणि हे काम त्यांनी प्रचंड मेहनतीने केलं. भारतीय सर्वेक्षण संस्थेने तयार केलेले स्थलदर्शक नकाशे आजही त्यांच्या अचूकतेसाठी जगभरात ओळखले जातात. आणि या संस्थेचं मुख्य कार्यालय डेहराडूनला आहे. हो, उत्तराखंडमधील डेहराडून येथे. तर आज आपण नकाशांच्या जगात एक मोठी सफर केली.
जमिनीचा उंच सकलपणा दाखवण्याच्या 3 महत्त्वाच्या पद्धती आपण समजून घेतल्या. समोच्च रेषांचा तर्क, रंगांची सहजता आणि डिजिटल आराखड्याची अचूकता. त्याचबरोबर नकाशांची स्वतःची एक भाषा कशी असते आणि चिन्हे व खुणा वापरून ती कशी अधिक माहितीपूर्ण होते हेही आपण पाहिलं. हो, आणि हे नकाशे केवळ लष्करी डावपेचांसाठी नाहीत, तर आपल्या शहराचं नियोजन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यटनासाठीही किती महत्त्वाचे आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल. नक्कीच. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. आपल्या माहितीमध्ये उल्लेख आहे की पूर्वी प्रकाश छाया किंवा हिल शेडिंग पद्धतीचाही वापर केला जायचा. हो, यात नकाशावर एका कोनातून प्रकाश पडल्यावर जमिनीवर जशा सावल्या पडतील तशा त्या नकाशावर हाताने रेखाटल्या जायच्या. बरोबर. यावरून असा विचार येतो की आजच्या उपग्रहांच्या अचूक डेटाच्या युगात आपण काही गमावलं आहे का? म्हणजे त्या जुन्या हाताने काढलेल्या नकाशांमधून दिसणारा तो कलात्मक आणि अंतर्ज्ञानी दृष्टिकोन, तो जमिनीचा एक फील देण्याची क्षमता आजच्या पिक्सल परफेक्ट नकाशांमध्ये कुठेतरी हरवली आहे का? विचार करण्यासारखा मुद्दा.